आज प्रतीक भाऊ त्याची फोर व्हीलर घेऊन डायरेक्ट आपल्या घरी. तर राम राम मंडळी, सकाळ सकाळी आपली चकुली घेतली आणि मी आलो वावरात. सांड्या पांड्याला घेतलं, वखर झोपला आणि वाई मारायला सुरुवात केली. कसं आहे, आपल्या पराठीला शेवटचीच वाई आहे, वरून पाणी बी येतो करते. मग पाणी याच्या पहिले चला म्हटलं पटापट वाई मारून घेऊ. 12 वाजा लोक वाई मारली आणि वाई मारणं झाल्यावर मी घरी जायसाठी निघालो. रस्त्यानं जाता जाता प्रतीक भाऊचा फोन आला की आपल्याला शिरसाळा जाणार आहे. मी घरून निघालो, तुम्ही तयारी करून द्या. तसा प्लॅन आमचा कधीपासूनच शिरसाळा मारुती जायचा होता, पण प्रतीक भाऊच्या मागचे काम आणि आपल्या वावराचे काम काही आपल्याला सुचू देत नव्हते. पण मग आज केला आम्ही रिकामपणे, चला म्हटलं आज जाऊन येऊ. मग पटापट तयारी केली, आपली चकुली घेतली आणि मी प्रतीक भाऊले घ्यायला आपल्या गावच्या बस स्टँडवर. अरे पाटील कुठं चालले? याचं आपलं गाव. कसं आहे, पाटील आता कधीचे आलते नाही, मग रस्ता विसरून गेलते. मग त्यांना घेऊन मी आपल्या घरी आलो. दिनेश भाऊन हे गडी केक घेऊन आलते. कसं आहे, बर्थडे तर कधीचाच झाला पाटीलचा, पण मग आमचं सेलिब्रेशन बाकी होतं. मग चहा होते तडलोक आम्ही ना पाटीलचा आपल्या धाब्यावर बर्थडे सेलिब्रेट केला. सेलिब्रेशन वगैरे झालं, चहा पाणी घेतलं, मग पाटीलच्या फोर व्हीलर मध्ये आम्ही सगळे निघालो शिरसाळा मारुती जायसाठी. मग आपल्या गावून निघून जांभूर धाब्याहून शॉर्टकट टाकून देवधाबा खामखेड मागे टाकत आम्ही आलो शिरसाळा मारुती मंदिर. आम्ही घेतो आता दर्शन. तडलोक जर तुम्हाला पुऱ्या दिवसाचा व्लॉग आणि पाटील सोबतची आमची मजा मस्ती पाहायची असेल तर तुम्ही आपल्या पीआरपी शेतकरी पुत्र या युट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता. लिंक बायो मध्ये आहे, तेवढं आपलं चॅनल सबस्क्राईब बी करून टाकजा. आज गर्दी नसल्याच्यानं सर्वांचं एकदम मनासारखं दर्शन झालं. पूर्ण जेवढं मंदिर आहे तेवढ्या मंदिरात फिरून सर्व देवांचे दर्शन घेऊन घेतलं. आमचं सर्वांचं दर्शन तर झालं, पण अजून कारची पूजा बाकी होती. मग प्रतीक भाऊच्या नवीन कारची पूजा करून घेतली. पूजा वगैरे झाल्यावर आम्ही निघालो आमच्या पुढच्या लोकेशनवर. आता पुढची लोकेशन आम्हाला दोघायलाही माहित नव्हती, पण मग हे मागचे तिघं म्हणत की आम्हाला माहित आहे, तुम्ही चला फक्त. मग यायनं आणला आम्हाला या जंगलात, आणि या जागेचं नाव आहे महाकाली देवस्थान माळेगाव. मस्त शांततेत दर्शन घेतलं, मग इकडे फिरायसारखी जागा दिसली तिकडे फिरायला आलो. युट्यूबवरच्या मोठ्या व्लॉग मध्ये खरी मजा अडोलचीच आहे, तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. जरा फिरलो, मजा मस्ती केली, मग आम्ही निघालो होतो घरी जायसाठी. पण मग रस्त्यानंच प्लॅन बदलला ना आता चाललो आम्ही नव्या मुक्ताबाईवर दर्शनासाठी. आमचं नशीब एवढं चांगलं की अडीबी आज काही गर्दी नव्हती. मस्त शांततेत श्री संत मुक्ताबाईचं दर्शन घेतलं. प्रसाद खात खात आम्ही निघालो होतो आता मलकापूरकडे. मग जाता जाता आठवलं की पाटीलकडे तर आपल्या लय पार्ट्या पेंडिंग आहे. पाटील म्हणत चला काही विषय का तिच्यातली आज एक फिटवून टाकलो. मग डायरेक्ट हॉटेलवर तडी गरमागरम जेवण केलं. गरम जेवण झाल्यावर थंडगार आईस्क्रीम खाल्लं. कसा आहे, पाटीलचा नियम आहे की फुकटचं कुठे सोडायचा नाही. तो नियम आम्ही ना जरा जास्तच मनावर घेतला. पाटीलकडची एक पार्टी तर फिटून गेली. आज आता चाललो आम्ही भासाची प्लेलिस्ट ऐकत घरी. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटू लवकरच आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. त्यासाठी तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या.